चला तर मैत्रिणींनो, कोल्हापूरच्या घराघरात फराळात केली जाणारी ही वडी आपण आज करूया. एकदम मसालेदार. ते परातीमध्ये मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हेही चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे. ते मी कच्चे तेल घेतलं आहे. येथे आपल्याला अजिबात गरम न करता तेल घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घेतला आहे. एका ताटामध्ये मी किसलेलं खोबरं, कोथिंबीर आणि तीळ घेतले आहे. तसेच चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता या पिठाची आपल्याला पारी करून घ्यायची आहे. एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्या, म्हणजे आपली वडी छान आणि खुसखुशीत होईल. हे बघा, या पद्धतीने आपली ही पोळी लाटून झाली आहे आणि त्याच्यावरती आता हे आपण तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आणि एकदा याच्यावरती एक लाटणं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण अजिबात बाहेर येणार नाही. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पद्धतीने आपल्याला घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे. जसा व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने रोल करा, म्हणजे आपल्या वडीतील मिश्रण बाहेर येणार नाही. आणि आता हे आपल्याला चाकूच्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हा पदार्थ तुम्ही फराळाबरोबर केलात तरी एकदम चविष्ट आणि खाणारे तर कौतुकच करतील. हे बघा, या पद्धतीने आपली ही वडी तयार झाली आहे आणि थोडंसं याला प्रेस करून ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. एकदम क्रिस्पी होईपर्यंत लो टू मीडियम ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. बघा, आपल्या वड्या तयार झाल्या आहेत आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. येथे मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. आता या वड्या थोड्या प्रमाणात टाकून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले खुसखुशीत अशा वड्या तळून झाल्या आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा या वड्या एकदा करून बघा कोल्हापुरी स्टाईलने. थँक्यू.